ती आहे. आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बोरगावचे अमित वाडकर आणि जोरचे केतन जाधव हे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतात. आणि गोलंदाजी मार्गवरती चिखली गावचा वेग आणि गोलंदाजी करण्याची असणारी एक वेगळी शैली म्हणजे प्रशांत वाडकर ओव्हर नंबर 1 मध्ये आलेले. संतोष सर, महत्वाची मॅच आहे, कसं बघता? अगदी बरोबर आहे, खूप महत्वाची मॅच आहे. दोन्ही टीमसाठी आपण जर पाहिलं तर पहिला बॉल प्रशांत वाडकर यांच्या माध्यमातून टाकला जाईल. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटनी कडा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. निश्चितच सुरुवात जर आपण पाहिली तर अगदी संयमाने केलेली आहे. केतन जाधव यांनी ज्या प्रकारे आडव्या बॅटचा वापर या बॉलच्या पाठीमागे केला, डीपला खेळाडू होते, एक सिंगल धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे येते आणि पहिला बॉल प्रशांत वाडकरने चांगल्या प्रकारे हाताळला. थोडासा पाठी ओढला होता, सिंगल खर्च केले. अगदी बरोबर आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला अमित वाडकर जे बोरगाव गावचे सिनियर खेळाडू आहेत, तर एका बाजूला केतन आहेत जोरगावचे. यावेळेस आपण लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपच्या वरून अगदी हा बॉल ट्रॅव्हल होतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. निश्चित प्रशांत वाडकर यांचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला, शफल झाले होते बॅटिंग करताना. पंचाने सांगितलं की अगदी खेळण्याच्या आवाक्यामध्ये होता, योग्य होता, डॉट आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न, एक सिंगल आली. त्यानंतर दुसरा बॉल डॉट आलाय. अमित वाडकर जे वाई तालुक्याचे सिनियर खेळाडू आहेत ते आता स्ट्राईक एंडला. यावेळेस पहा, टप्पा पडला, उसळी घेणारा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय, इट्स अ वाईट बॉल. आणि त्याचबरोबर पंचांनी सांगितलेलं आहे की 1 फ्रॉम दी ओव्हर म्हणजे तुम्ही एका षटकाला जो अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो प्रशांत वाडकर यांनी हाताळलेला आहे. त्याच्यामुळे आता यासाठी काळजी घ्यावी लागेल प्रशांत वाडकर यांना. धावसंख्या आहे 2-0 गडी बाद. प्रशांत वाडकर म्हटलं की चांगली गोलंदाजी नेहमी सातत्यपूर्वक करत असतात, परंतु या मॅच मध्ये पाहावी लागेल कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. हलक्या हाताने फक्त बॉलला पुश केलं होतं ऑन साइडला. एक सिंगल घेण्यामध्ये यश येतंय दोन्ही बॅटरना. निश्चित चांगला बॉल प्रशांत वाडकर यांचा, कारण भाग पाडलं सन्मान द्यायला. आणि केतन जाधव यांनी खास काही केलं नाही, फक्त बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. आणि प्रशांत वाडकर यांच्या गोलंदाजीचा बोलबाला. 3 बॉल संतोष सर टाकले, अवघ्या 3 धावा खर्च केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 1 दिशाहीन बॉल आहे, 1 डॉट आहे आणि 2 सिंगल्स आहेत. अशा प्रकारे 3 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे, परंतु फलंदाजांनी अद्यापही आक्रमण केलं नाही, संयम ठेवलाय. क्वालिटी गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रशांत वाडकरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आतापर्यंत बॅटरला मात्र हात खोलू दिलेले नाहीयेत. यावेळेस पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. स्टिकन एंडला बॉल पाठीमागे जातोय, सिंगल मिळेल या ठिकाणी या बॉलवरती. केतन जाधव देखील आता फटक्यासाठी झगडतात. प्रशांत वाडकर यांची धारदार गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बॉलने बॅटची कडा घेतली आणि पाठीमागच्या बाजूला एका धावेसाठी गेलेला आहे. आणि या हंगामाला जोरचे केतन जाधव चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. अमित वाडकर यांनी या अगोदरच्या मॅच मध्ये आपला बॅटिंग मध्ये जलवा दाखवलेला आहे, त्यामुळे या जोडीला चांगला खेळ करावा लागेल. अगदी बरोबर. या जोडीवरती परिपूर्ण ईशान्य पॅकर्स ही टीम आहे. या जोडीला चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. अमित वाडकरनी चांगला परफॉर्मन्स मागील मॅच मध्ये केलाय. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देखील पटकवलाय. परंतु केतनची बॅटिंग खूप चांगली चालली या संपूर्ण सीझन मध्ये, त्यामुळे त्याच्याकडेही आमच्या सर्व प्रेक्षकांचं लक्ष नक्की लागलेलं असेल. परंतु प्रशांतचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. यावेळेस फटका पाहू शकता. ऑन द राईज खेळलेला कव्हर सीझन मध्ये एक चाबुक स्ट्रोक, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. वाह, केतनच्या बॅटमधून आलाय लाजवाब कव्हर ड्राईव्ह, चौकार. केतन जाधव यांच्या बॅटमधून केतन जाधव टिपिकल फटका आलाय. टप्पा पडल्यानंतर शरीरापासून असणारा दूर बॉल थोडेसे बॅकफूट वरती गेले. क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला फटका सीमारेषा ओलांडतो आणि या डावातला पहिला चौकार आलाय केतन जाधव यांच्या बॅटमधून. वेगाला मारलंय असं म्हणता येईल, कारण जेवढ्या जोरात निलेश सर बॉल टाकला ना तेवढ्याच वेगामध्ये केतननी तो बॉल मारला होता. पुढचा बॉल केतनसाठी चौकार आल्यानंतर हो, यावेळेस पहा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे पंचांकडे अपील केली जाते, परंतु पंच मात्र शांत आहेत. पाठीमागे डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा पहा, ज्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न. आधुनिक काळामध्ये अशा प्रकारचे फटके हे परवलीचे झालेले आहेत आणि बरेचसे फलंदाज सफल होतात आणि अशा प्रकारचे फटके डीप स्क्वेअर लेग किंवा लॉंग लेगला खेळतात आणि त्याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. परंतु प्रशांत वाडकर यांचा चांगला बॉल होता. ज्या प्रकारे त्यांनी बॉल टाकला, उधळून लावला डावपेच आणि त्यानंतर धावसंख्या आहे 8, बिनगडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे, म्हणजे दोन्ही संघांसाठी सुरुवात चांगली आहे. अगदी बरोबर आहे. 8 धावा स्कोरबोर्डती लागतायत. प्रशांत वाडकर यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. गोलंदाजी अप्रतिम राहिली, कारण ओपनिंग जोडी आपण जर पाहिली तर ज्या पद्धतीने यांची बॅटिंग राहिली आहे केतन आणि अमित वाडकर यांची, त्यांना कुठेतरी थांबवले निलेश सरमनी. आणि ज्या पद्धतीने शेवटच्या बॉलवरती स्ट्रोक पाहिला, T20 क्रिकेटचा
काळ आल्यानंतर आपण जर पाहिलं ना तर अशा प्रकारचे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, आणि तेच फटके तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतात. फॉलिंग स्वीप असेल त्याच्यानंतर पाठीमागे आपण जर पाहिलं तर पाठीमागच्या दिशेने मारणारे स्ट्रोक असतील, या प्रकारचे स्ट्रोक सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती संकेत कळंबे उळुमगावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल यावेळेस डाऊन द ग्राउंड जागेवरतून खेचून मारलाय बॉल वाईडिश लॉंग ऑनला. अमित वाडकर यांच्या बॅटमधून आलेला हा ब्रँडेड स्ट्रोक, 6 धावा, षटकार. अमित वाडकर यांचा बोलबाला सुरू झाला. संकेत कळंबे गोलंदाजी मार्कवरती आले. त्यांचा पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. फटका आहे मोठा, आता होणार नाही. टीम ईशान्य पॅकर्सच्या टीमला धावांचा तोटा, षटकार आलाय. अमित वाडकर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण कित्येक वर्ष वाई तालुक्याची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे जबरदस्त स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल जर आपण पाहिला टप्पा पडला, ऑफस्टमच्या बाहेर निघून चाललाय. त्या ठिकाणी पंचांनी सांगितलंय इट्स अ व्हाईट बॉल, आणि हा व्हाईट बॉल आहे. जेव्हा एखादा बॉल फलंदाजाच्या खेळण्याच्या आवाक्या बाहेर असतो त्यावेळेस अशा बॉलला पंच व्हाईट बॉल घोषित करतात, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पंचांनी केले. संकेत कळंबे यांचा पंचांनी सांगितलं की हा बॉल दिशाहीन आहे, खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे, तो पुन्हा टाकावा लागतोय. अमित वाडकर समोर खेळलाय, बॉल हवेमध्ये राहिलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतील आणि इथे झेल पकडतायत. अमित वाडकरची एक जबरदस्त शॉर्ट अँड स्वीट खेळी इथे समाप्त होताना पाहायला मिळते. अमित वाडकर मैदानाच्या आतमध्ये 7 धावा बनवून माघारी जात आहेत, आणि अखेरकार संकेत कळंबे यांनी तेजीप 11ला ते पहिलं सुयश या ठिकाणी प्राप्त करून दिलेलं आहे. संकेत कळंबे यांच्या विरुद्ध आक्रमण करायला गेले. अमित वाडकर यांनी त्यांचं आक्रमण फसलं. बॉल हवेत उभा राहिला, क्षेत्ररक्षक आले, त्यांनी कॅच पूर्ण केली आणि फटका पूर्णपणे फसला. जावं लागतंय. अमित वाडकर यांना माघारी धावसंख्या आहे 16 धावा, 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना ईशान्य पॅकर्सचं कौतुक निलेश सर करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये धावा तिथे दिल्या नव्हत्या. चांगली गोलंदाजी प्रशांत वाडकरनी केली होती. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी, चांगली लाईन सापडले. अमित वाडकर यांची विकेट मात्र प्राप्त करताना संकेत कळंबे आपल्याला पाहायला मिळतात. वैभव वाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आणखी एक बोरगाव गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, जो आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आयकॉन विरुद्ध आयकॉन असा सामना पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, अगदी गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर बॉल निलेश सर वेगाने निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. संकेत कळंबे वेगाची धाकता होती, बॉलला उसळी प्रदान केली होती, आणि वैभव वाडकर सारख्या फलंदाजाला या बॉलने बांधून ठेवलं. डॉट आलाय. क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहा खेचून मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून येतील, झेल घेण्याचा प्रयत्न, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय. विकेटचं पतन. आयकॉन खेळाडू वैभव वाडकर बोरगाव बाद होत आहेत. वैभव वाडकर यांचा फटका अखेरकार फसला. जड पावलांनी माघारी जात आहेत. संकेत कळंबे जे उळुम गावचे आहेत, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. 2 फलंदाज याच ओव्हरमध्ये माघारी पाठवले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला, लांबी कमी पडली, आणि त्याचा मोबदला वैभव वाडकर यांना भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. पहिल्या प्रयत्नामध्ये झेल निसटला होता, दुसऱ्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षकाने तो झेल पूर्ण केला आणि आपलं योगदान या विकेटमध्ये दिलं. ईशान्य पॅकर्सच्या टीमला धक्का क्रमांक 2, धावसंख्या 16 वरती स्थिरावलेली आहे. षटकातील अजून 2 बॉल बाकी आहेत. अगदी नॉकआउटची मॅच निलेश सर म्हणायला काय हरकत नाही, कारण जो संघ जिंकेल तो तिथे मात्र सुपर 8 मध्ये दाखल होईल. परंतु स्पोर्ट ऑनचं निलेश सर कौतुक करावं लागेल, कारण सकाळपासून आपण मॅचेस पाहिल्या. सकाळपासून जर संपूर्ण या स्पर्धेचं कव्हरेज जर पाहिलं ना, तर स्पोर्ट ऑननी खूप कमालीचं काम केलंय आज संपूर्ण दिवसभर. निश्चित प्रीतम लोखंडे आणि त्यांची संपूर्ण टीम बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ज्यावेळेस जाते त्यावेळेस त्या स्पर्धेला चांगल्या प्रकारे कव्हर करते. परंतु जसा पहिला दिवस संपतो, ज्या काय हायलाइट्स असतात त्याच्यात चांगल्या व्हिडिओ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात, आणि आधुनिक काळामध्ये या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, आणि स्पोर्ट ऑनच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. हो, नक्कीच कौतुक करावं लागेल. कॅमेरामॅन असेल प्रीतम लोखंडे यांचंच देखील काम खूप चांगलं राहिलंय. पुढचा बॉल, हो यावेळेस पहा टप्पा पडला, बॉल थोडासा खाली राहिला, प्लेस करण्याचा प्रयत्न होता, बॅटनी बॉलचा संपर्क नाहीये निलेश सर, डॉट बॉल येतोय. एका बाजूला अक्षय मालुसरे गोवेदीकर गावचे खेळाडू आहेत, आणि रिप्ले टेलिकास्ट मध्ये संकेत कळंबे यांचा बॉल पहा. तुम्हाला एखादी विकेट मिळते काय, त्यानंतर तुमचं मनोबल वाढतं काय, त्यानंतरचा बॉल डॉट येतो काय. संकेत कळंबे चांगली गोलंदाजी, 5 बॉल 7 खर्च केल्यात. सुपर क्वालिटी गोलंदाजी. इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकलेले नाहीयेत. बॅट स्विंग चांगली आहे, परंतु तुम्हाला बॉलच्या लाईन मध्ये यावं लागेल. शेवटचा बॉल आहे डॉट.
अक्षय मालुसरे यांना बांधून ठेवणारा बॉल रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहू शकतो. गोविंदकर गावचे एक प्रतिभावंत ऑलराऊंडर आहेत आणि अक्षय मालुसरे यांना तो खेळ करावा लागेल. आज केतन जाधव जे जोर गावचे आहेत त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण पहिल्या 12 बॉलमध्ये अवघ्या ईशान्य पॅकर्सच्या टीमला धावा 16च फक्त मिळू शकलेल्या आहेत. तेजदीप 11ने 2 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि अजून आपल्याकडे 2 सामने पेंडिंग आहेत. त्यासाठी आपण दोन्ही संघांना विनंती करूया की थोडीशी घाई करूया. अगदी बरोबर आहे, कारण यानंतर 2 सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे एका दिवसामध्ये 8 सामने या संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय, थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. स्पोर्ट ऑन चॅनलचं आपण कौतुक करतोय. निलेश सर, स्पर्धा एखादी संपते त्याच्यानंतर प्रत्येक खेळाडू काय कोणत्या गोष्टीची वाट पाहतो ते त्या गोष्टीची म्हणजे रील्स. आणि आता सध्याचा जमाना आहे तो रीलचा आहे. आणि ज्यावेळेस वाई प्रीमियर लीग स्पर्धा कंप्लीट झाली त्यानंतर आलेल्या खेळाडूंच्या रील ह्या स्पोर्ट ऑनच्या आपण जर पाहिल्या ना तर स्पोर्ट ऑनचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. निश्चित एक चांगलं कामकाज त्यांचं राहिलेलं आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. गोलंदाजी मार्ग होईल सिद्धेश विरकर. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने अप्रतिम जबरदस्त फटका खेळलाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना दिलेली मी म्हणेन ही मानवंदना. सुपर हिट, अप्रतिम क्वालिटी स्ट्रोक, 6 धावा षटकार. केतन जाधव जोर यांचा स्ट्रेट हिट होता ओव्हर दी बॉलर समोरच्या बाजूला. आकाशाला गवस निघालत बॉल निघाला सीमारेषा पलीकडे. दिलासा देणारा षटकार ईशान्य पॅकर्स टीमसाठी आलाय. क्या बात आहे, अप्रतिम स्ट्रोक होता. केतन जाधव WPL मध्ये बेस्ट बॅटरचा किताब त्यांनी मिळवलाय आणि या स्पर्धेमध्ये अप्रतिम फलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल लाईन चेक करावी लागेल. पंचांनी सांगितलं इथे हा व्हाईट बॉल आहे +1 आहे. अशा 2 धावा एकंदरीत या बॉलवरती मिळतील. निश्चित यंदाच्या WPL मध्ये केतन जाधव यांनी 100 पेक्षा जास्त धावा कुठल्या होत्या, त्यामुळे या मॅच मध्ये ईशान्य पॅकर्सच्या टीमला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. परंतु सिद्धेश विरकर म्हणलं की मालतपूर गावचा वेग आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहेत, नेहमीच वेगावरती स्वार होतात. ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. आतापर्यंत 1 बॉल टाकलाय, 8 खर्च केलेले आहेत. सिद्धेश विरकर खूप चांगली गोलंदाजी नेहमी सातत्यपूर्ण आपल्याला नवी मुंबईमध्ये करताना पाहायला मिळतात. आज देखील पुन्हा तोच प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप कर प्रयत्न पडला आणि त्यानंतर सुडी घेतली, बॉल पाठीमागे जातोय. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आणि तेजदीप 11 कडून धर्मवीर चषकामध्ये जे भूमिपुत्र मैदानावरती होतं त्या स्पर्धेमध्ये लागोपाठचे 4 बॉल डॉट टाकणारे सिद्धेश विरकर होते आणि त्याच टीम कडून मैदानाच्या आतमध्ये आज गोलंदाजी करतायत. अगदी बरोबर आहे. चांगल्या मोठ्या स्पर्धांमध्ये खूप चांगली कामगिरी या खेळाडूंनी केली. चमकदार कामगिरी नेहमी प्रशांतची राहील आणि त्या कारणाने या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्यावरती प्रेक्षकांचं लक्ष राहील. बागफुटला गेले, चांगला स्ट्रोक आहे. इथे क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न चांगले राहिलेत. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर. एका धावेचं रूपांतर अगदी तत्परतेने दुहेरीमध्ये केलेलं आहे आणि या धावा स्कोरबोर्डला चालना देतील. या धावा कुटाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश विरकर यांनी आतापर्यंत 3 बॉल टाकले, 11 खर्च केलेले आहेत. पहिला बॉल महागडा होता, परंतु अक्षय मालुसरे यांनी देखील एका स्पर्धेमध्ये 5 बॉल 5 षटकार मारले होते. केतन जाधव यांच्याकडे ती प्रतिभा आहे आणि या जोडीला आता ईशान्य पॅकरसाठी चालावं लागेल. षटकातला 4था बॉल. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. निलेश सर, प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत दोन्ही बॅटर कडून मोठे स्ट्रोक खेळण्याचा, परंतु चांगली गोलंदाजी प्रशांत यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. सिद्धेश विरकर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. पहिला बॉल महागडा होता, मनोबल खालावलं नाही. धावसंख्या 27 आहे. 4 बॉलचा खेळ. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. षटकातला हा 5वा बॉल आहे आणि सिद्धेश विरकर पुन्हा तयार. सिद्धेश विरकर पुन्हा निघतायत. ओहो, यावेळेस पहा, लाईन पहा. गुडलिन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल पाठीमागे निघून चाललाय. कमालीची गोलंदाजी सिद्धेश विरकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अक्षय मालुसरे सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय, थांबवून ठेवलेला आहे. मुभा दिली नाही. आता मोठ्या फटक्यांची डॉट आलेला आहे. आता या षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. अक्षय मालुसरे 2 वरती आणि केतन जाधव 14 वरती बॅटिंग करतायत. धावसंख्या 27, 2 गडी बाद. तेजदीप 11 संघ चांगली गोलंदाजी आतापर्यंत केले, परंतु हात खोलावे लागतील ईशान्य पॅकर्स टीमला. काही बॉल्स बाकी आहेत या इनिंग मध्ये. आक्रमकता धारण करावी लागेल. हो, काय जबरदस्त बॉल होता. पहा, टप्पा पडला, उसळी घेतली, प्लेसमेंट खूप चांगली राहिली. त्या ठिकाणी एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होताना पाहायला मिळतंय.
आकूट टप्प्याच्या बॉलसाठी अक्षय मालुसरे तयार नव्हते, त्याचमुळे की काही या बॉलला सन्मान दिला, कारण आकूट टप्प्याचे येणारे बॉल त्याच्या पाठीमागे तुम्हाला यावं लागतं, त्यावेळेस तुम्ही फुल स्ट्रोक चांगल्या प्रकारे खेळू शकता. परंतु इकडे आता 3 षटकांचा खेळ संपला, 28 धावा 2 गडी बाद. अशा प्रकारची मैदानाच्या आतमध्ये ईशान्य पॅकर्स टीमची परिस्थिती आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि इथून पुढे संतोष सर आता ईशान्य पॅकर्स टीमला गिअर बॅटिंगचा बदलावा लागेल. अगदी बरोबर आहे, कारण धावसंख्या आपण जर पाहिली 28 वरती 2 या स्थितीमध्ये ईशान्य पॅकर्स आहे. कमीत कमी 55 ते 60 धावा तुम्हाला स्कोरबोर्डती लावाव्या लागतील. प्रोजेक्टेड स्कोरबोर्ड काय दाखवतोय तर 47 पर्यंत पोहोचू शकता, परंतु त्याच्या स्कोरबोर्ड पेक्षा तुम्हाला अधिकचे प्रयत्न इथे निले सर करावे लागतील. केतन चांगल्या फॉर्म मध्ये आहे, 6 बॉल 14 वरती तो खेळतोय, चांगला स्ट्राईक रेट त्याचा देखील आहे. अक्षयचंही कौतुक करावं लागेल, अक्षयला चांगला स्ट्राईक रेट मेंटेन करावा लागेल, कारण 6 बॉल मध्ये तो 3 वरती खेळतोय. सरासरी आपण जर पाहिलं ना निलेश सर, तर 50च्या वरती या मॅच मध्ये तुम्हाला जावं लागेल, कारण ही मॅच जर तुम्ही जिंकाल तर कुठेतरी सुपर 8 मध्ये जाल. आणि ती मॅच तितकीच महत्वाची आहे आणि बराचसा वेळ या दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीवरती व्यतीत केलेला आहे, त्याच्यामुळे आता इथून पुढे मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होते, स्वतः संघ मालक खेळाडूच्या भूमिकेमध्ये गोलंदाजी मार्कवरती. आजच्या दिवसामध्ये जे मालक आहेत खेळाडू म्हणून खेळतात, त्याचं प्रत्येक खेळाडूचं प्रदर्शन, संघ मालकाचं प्रदर्शन निलेश चांगलं राहिलंय. अर्जुन गोळे यांचं कौतुक करावं लागेल, पहिल्या मॅच मध्ये 2 षटकार त्यांनी ठोकलेले, आताही त्या षटकारांचं आपण कौतुक करतोय, परंतु या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. हे षटक त्यांना चांगलं हाताळावं लागेल. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर अक्षय आहे स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय केतन. ही जोडी महत्वाची आहे, या जोडीला आता मात्र एक्सलेटर वरती पाय ठेवावाच लागेल. मोठी धावसंख्या या 2 षटकांमध्ये उभारणी करावी लागेल. अर्जुन गोळे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. मुख्य व्यासपीठाच्या एंड कडून ते निघतील. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करताना आपण त्यांना पाहतोय. पहिला बॉल समोर खेळलाय, डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील. बॉल सरळ निघून चाललाय समोरच्या दिशेने, स्ट्रेट हिट केलेला हा जबरदस्त अप्रतिम अफलातून स्ट्रोक. धावा मिळतील 6, सिक्सर. अक्षय मालुसरे यांनी अखेरकार हात खोलले, जागेवरतून हा फटका खेळलाय, ताकदीचा योग्य वापर केला, टायमिंग चांगल्या प्रकारचं प्रॉपर होतं आणि बॉलने अखेरकार सीमारेषा ओलांडली आहे सरळ 6 धावेंसाठी. आणि ओव्हर नंबर 4 ची सुरुवात आणि त्याचं स्वागत षटकाराने केलंय. सुरुवात चांगली, अप्रतिम सुरुवात पोहताना पाहायला मिळते. स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, ऑन साइडला ढकललं, इथे सिंगल मिळताना पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. निश्चित अक्षय मालुसरे यांनी ज्यावेळेस हा फटका खेळला त्यावेळेस त्यांनी एक ड्रिल करून दाखवली, कारण हा फटका ज्या प्रकारे मी खेळायला पाहिजे होता त्या प्रकारे खेळता आलेला नाहीये, कारण कमी गतीचा बॉल अंगावरती आला, मागे गेले होते, सिंगल आली. अगदी बरोबर आहे, परंतु अर्जुन गोळे यांचं देखील कौतुक करावं लागेल. हा स्लोअर पद्धतीचा बॉल हाताळला होता. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, अर्जुन गोळे स्वतः बॉल खाली, इथे झेल पकडतील. विकेटचं पतन, महत्वाची हीच ती विकेट. केतन इथे बाद होताना पाहायला मिळतोय. मोठा धक्का टीमला लागतोय. अर्जुन गोळे यांचा कमी गतीचा बॉल ओळखू शकले नाही, मोठा प्रहार करायला गेले जोरचे. केतन जाधव यांचा फटका पूर्णपणे फसला आणि आपल्याच फॉलोथ्रू मध्ये अर्जुन गोळे यांनी स्वतः ही कॅच पकडलेली आहे. म्हणजे थोड्याशा कठीण गोष्टी असतात, ज्यावेळेस तुम्ही बॉल टाकता तुमचं संपूर्ण लक्ष वेट समोरच्या बाजूला असं तुम्हाला माघारी यावं लागतं आणि डोळ्यांचा सहयोग तितकाच महत्वाचा असतो, शरीरावरचं नियंत्रण, या सर्व गोष्टींची सांगड घातली आणि हा झेल पकडलाय. केतन जाधव मोठा खेळ करू शकले नाही. एक छोटा खेळ मैदानाच्या आतमध्ये टीमसाठी त्यांचा चांगला राहिला, माघारी जात आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्यांच्या आयोजनाखाली संपूर्ण क्रिकेट स्पर्धा संपन्न होतीये, विद्या निकेतन या सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शशी कोचळे मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल फेस करण्यासाठी शशी कोचडे सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्लोअर पद्धतीचा बॉल मिडल ऑफ द बॅट केला, फेकून दिला अगदी सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती शशी कोचडे सर यांचा धमाका मैदानाच्या आतमध्ये करतायत. येतोय षटकार. शशी कोचळे मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांनी या बॉलवरती आक्रमण केलेलं आहे. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे, तडक फडक बेधडक शशी कोचळे यांचा फटका आहे कडक, बॉल सीमारेषा पार. धावसंख्या वाढवणारा आणखीन एक ईशान्य पॅकर्स टीमसाठी षटकार. एका संघ मालकाने दुसऱ्या संघ मालकावरती आक्रमण केले म्हणायला काय हरकत नाही. एका बाजूला अर्जुन दादा गोळे तर दुसऱ्या बाजूला शशिकांत कोचळे. दोन्ही संघ मालक आहेत, परंतु ज्या वेळेस मात्र शशी कोचळे सर मैदानाच्या आतमध्ये आले, पहिल्याच बॉलवरती अर्जुन गोळे यांच्या पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय.
कमालीची बॅटिंग सुरुवात चांगली केली आणि याच पद्धतीची बॅटिंग ईशान्य पॅकर्स टीमला हवी होती आणि ते सुरुवात स्वतः टीमचे संघमालक करताना पाहायला मिळतात. बॉल क्रमांक पुढचा असेल जिथे शशी कोचळे सर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा लेग साइडला पंच केलाय. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिले खूप चांगला सेल त्या ठिकाणी घेताना शशी कोचळे सर पहिला बॉल सिक्सर, दुसऱ्या बॉलवरती आउट केलंय. जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना दोन्ही संघ मालक पाहायला मिळतात. पलटवार केला, काउंटर अटॅक आता गोलंदाजीमध्ये केलेला आहे. अर्जुन गोळे यांनी ज्या प्रकारचा बॉल टाकला आणि मोठ्या फटक्यांचं धाडस शशी कोचळे यांनी केलं. लांबी कमी पडली आणि क्षेत्ररक्षकांनी येऊन एक चांगला कॅच इथे पकडला. वेल जज कॅच म्हणायला काही हरकत नाही, कारण सीमारेषेलगत अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं कठीण आहे. आणि शशी कोचळे यांचा तो फटका फसला आणि त्यांच्या विकेटचं या बॉलच्या पाठीमागे हे होतंय पतन. आणखीन एक धक्का लागला. धावसंख्या 41, 4 गडी बाद. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. 41 धावा स्कोर बोर्डती लागताय. 4 गड्यांचं पतन होताना पाहायला मिळतंय आणि इथे चांगले प्रयत्न करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीम वरती, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तेजदीप 11 संघाने खूप चांगली गोलंदाजी केली. 41 धावा स्कोर वरती लागतात. 41, 4 विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये बॅटरचं नाव आमच्यापर्यंत कळू द्या. समीर गाडवे, समीर वाडकर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि पहिला बॉल आणि पहिलाच बॉल त्यांनी डॉट केलाय. आणि निश्चित षटक क्रमांक 4चा हा शेवटचा बॉल संपर्क होऊ शकला नाही. डॉट आलेला आहे आणि 4 षटकांचा खेळ आता संपला. राऊंड द विकेट आले होते स्वतः अर्जुन गोळे गोलंदाजी मार्गवरती. चला यानंतर ज्या 2 संघांमध्ये मॅच आहे दोन्ही टीमचे कॅप्टनना आम्ही विनंती करतोय अगदी मुख्य व्यासपीठावरती या. खुडियार माता टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये अष्टविनायक वॉरियर्स असा सामना आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी आणि त्याच्या अगोदर आपण ब्लेझर परिधान करण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती या. दोन्ही टीमचे कॅप्टन कोडियार माता आणि त्यांच्या विरोधामध्ये अष्टविनायक वॉरियर्स. कॅप्टन या प्लीज. दोन्ही टीमचे कॅप्टन एक ओव्हर राहिले. आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. कोडियार माता आणि अष्टविनायक वॉरियर्स असा सामना आपल्याला या मॅच नंतर पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो की आपण लगेच या. 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि टीम तेजदीप 11 कडून गोलंदाजी मार्गवरती राम वाडकर यांना गोलंदाजी मार्गवरती बोलवलेलं आहे. आणि बॅटिंग मध्ये आता अक्षय मालुसरे आणि समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. राम वाडकर पहिला बॉल टाकण्यासाठी तयार होताना पाहायला मिळतात. पहिला बॉल वेगाने टाकलाय आणि इथे काय घडतंय, एकाच एंडला दोन्ही बॅटर कोण जिंकेल. ओहो, इथे बॉलर जिंकलेत. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. राम वाडकर कमालीचे धावतायत आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. क्या बात आहे, विकेट येते निलेश सर. या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाने केला, परंतु स्ट्रायकर फलंदाजाने तो कॉल स्वीकारला नाही आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडला जाऊन पोहोचले आणि राम स्वतः यांनी तो बॉल गॅदर केला आणि तो बॉल धावत येऊन स्टंपला लावला आणि फलंदाज समीर एकच बॉल खेळून आउट होऊन माघारी जात आहेत. एकही धाव बनवू शकले नाही. परंतु अक्षय मालुसरे शेवटच्या ओव्हरमध्ये आपण एक मोठी उमेद म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो आणि अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी. राजू बागवान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस डाऊन द ग्राउंड समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, वेगाने जातील बॉलवरती. तोपर्यंत एक आणि एकच रन मिळताना पाहायला मिळते. सिद्धेश विरकर कमालीची फिल्डिंग बॉल लाईन वरती निलेश सर पाहायला मिळते. 1 रन येते. एकनी काही होणार नाही. मोठी स्ट्रोक हवी आहेत. आपण ईशान्य पॅकर्स टीमचा विचार केला तर तेजदीप 11 संघाचं कौतुक करावं लागेल. बॉलिंग चांगली केली, फिल्डिंग चांगली केली, कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं. ज्या पद्धतीने टीमचं आपण पाहिलं आणि प्रत्येक बॉलरचं कौतुक करावं लागेल. मग प्रशांत असेल, सिद्धेश असेल, स्वतः अर्जुन गोळे असतील आणि आता राम सकपाळ, राम वाडकर यांची गोलंदाजी आपण पाहतोय. परंतु इथे काय घडतंय, ऑन साइडला राजू बागवानचा अप्रतिम जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ऑन साइडला फेकून दिले या बॉलला मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. अनुभव कृतीमध्ये आणलेला आहे. चांगल्या प्रकारचा फटका खेळलेला आहे. फटक्यामध्ये कलात्मकता होती, चांगलं टायमिंग, अप्रतिम प्लेसमेंट, बॉल सीमारेषा पलीकडे गेलेला आहे सरळ 6 धावांसाठी. त्याचबरोबर विशाल जाधव आणि नितीन कदम सातारा पोलीस यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. चांगले खेळाडू आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा.
सर्वच आपल्या पाहुण्यांचं आम्ही या ठिकाणी मनापासून सरचे स्वागत करत आहोत. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करत आहोत. राजू बागवान कडक कम्मालीचा फटका खेळला होता. पैसा वसूल स्ट्रोक पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा बॉल पाठीमागे जातोय. सिंगल साठी एक सिंगल रन येताना पाहायला मिळते. धावसंख्या 49 आहे आणि या ओव्हरमध्ये फक्त राम वाडकर यांनी एकच षटकार खर्च केलाय. 4 बॉल टाकले, 8 खर्च केलेले आहेत. राजू बॅटिंग करताना 2 बॉलच्या पाठीमागे 7, अक्षय मालुसरे 11 वरती. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करणारे हे 2 बॉल आहेत आणि या 2 बॉलमध्ये आता ईशान्य पॅकर्सच्या टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच टॉस साठी. दोन्ही टीम अष्टविनायक वॉरियर्स आणि खुडियार माता 11 संघ या प्लीज. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय त्या ठिकाणी. एक कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न नाहीये होणार. आता इथून पुढे शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती 50 धावा येत आहेत. आता बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये तेजदीपला किती बनवायचे आहेत तो सांगून जाणारा बॉल हा आता प्रगतीपथावरती येतोय. एका बाजूला राम यांनी 5 बॉल टाकले, 9 धावा खर्च केलेल्या आहेत. परंतु एका बाजूला अक्षय मालुसरे 11 वरती बॅटिंग करतायत. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का याचाच विचार करावा लागेल. 50 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. नॉकआउटची मॅच आहे. तुम्ही आतापर्यंत काय केलं त्यापेक्षा तुम्ही या मॅच मध्ये काय करताय याला मोठं महत्व आहे. कारण ही मॅच जिंकलो तरच सुपर 8 साठी संधी मिळेल. परंतु हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. ब्लेझर आपण परिधान करा अशी विनंती आहे आपल्याला. यानंतरची मॅच खोडियार माता वॉरियर्स आणि अष्टविनायक अशी होणार आहे. हा दिशाईन बॉल आहे आणि तो बॉल पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या 51 धावा. ईशान्य पॅकर्स या संघाने प्रथम बॅटिंग करताना या धावा उभारलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. राम पुन्हा तयार. स्ट्रायकर एंडला अक्षय मालुसरे, गोवेदीकर. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय परंतु पाठीमागच्या बाजूला एक सिंगल धाव इथे धावून काढलीये. दुसरीचा प्रयत्न चालवला गेलाय आणि बघता बघता या बॉलच्या पाठीमागे 2 धावा. टीम ईशान्य पॅकर्स या टीमला 2 धावा या बॉलच्या पाठीमागे घेऊया. स्कोर बोर्ड आहे. प्रथम बॅटिंग करताना 53 धावा. आता तेजदीप 11ला बनवायच्या आहेत धावा 54. येणारे बॉल 30. टॉस करूया. आवाज आहे संतोष देसाई सरांचा. थँक्यू सो मच. आपण पाहतोय विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि पहिल्या पूलच्या मॅचेस जवळपास कंप्लीट झाल्या. दुसऱ्या पूलकडे आपण वळणार आहोत. बी ग्रुप कडे वळणार आहोत आणि बी ग्रुप मधील पहिली महत्वाची मॅच आहे 2 टीम मध्ये. खुडियार माता खानापूर स्टॉप आणि त्यांच्या विरोधामध्ये अष्टविनायक वॉरियर्स असा सामना जबरदस्त आहे आणि मान्यवर आमच्या बरोबर जोडले गेलेत. पंकजदादा वाडकर एका बाजूला तुम्ही पाहताय. अमित देसाई सर आमच्या बरोबर जोडले गेलेत आणि महत्वाचा टॉस आहे आणि टॉस करण्यासाठी पंकजदादा आणि अमित देसाई यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होतोय. एका बाजूला विशाल चोरगे, दुसऱ्या बाजूला सतीश सनस, एका बाजूला असरे, दुसऱ्या बाजूला जांभळी. जबरदस्त लढत आम्हाला पाहायला मिळेल. हवेमध्ये स्पिन करा. चला छापा हा कॉल आहे परंतु काटा आहे. विशाल चोरगेंनी टॉस जिंकलाय. विशाल टॉस जिंकलाय. निर्णय महत्वपूर्ण. क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं कारण काय असेल? चेसिंग करायला खूप आवडते आम्हाला. सकाळपासून मॅचेस पाहताय तुम्ही. काय वाटतं इथे आल्यानंतर कशा पद्धतीने कसं फील करताय आणि कशी वाटते स्पर्धा? सर खरोखरच खूप हे झालेलो मी की कधी ही टुर्नामेंट खेळायला जातोय आणि खरोखर बघितली टुर्नामेंट की एक मुंबईची फिलिंग आली आम्हाला की बाबा एक मुंबईसारखी प्रीमियर लीग होते इथे. एकतर WPL होती, पंकजाची होती. त्यानंतर मला वाटतं ही चांगलं नियोजन आहे. एवढं गावी नियोजन करणं खूप कठीण असतं. खरोखरच शशी सर असतील आणि त्यांचे सगळे मेंबर असतील त्यांना मी अभिनंदन करेन की खरोखरच खूप चांगली. थँक्यू सो मच. सतीश सनस यांच्याकडे जाऊया. बॅटिंग करायचे किती धावा स्कोरबोर्डती लावाव्या लागतील? 60 ते 65 धावा लावाव्या लागतील.
समोर विशाल चोरगे आहेत आणि विशाल चोरगे आणि सतीश सनस नेहमी टफ फाईट मॅच पाहायला मिळते. आज कशा प्रकारे मॅच पाहायला मिळेल? तुम्हाला जशी बघायला आवडेल तशीच मॅच होईल. स्पर्धेबद्दल काय म्हणाल? एकंदरीत या स्पर्धेची चर्चा गेली 1 ते 2 महिने आहे आणि कुठेतरी मुंबई सारखी स्पर्धा करायची असा मानस शशी कोचळे सर, अजित सर, समीर सर, रॉबिन सर या सर्वांचा होता. प्रयत्न कुठपर्यंत पोहोचले, काय वाटतंय, तुमचं मत काय? नक्कीच त्यांना प्रयत्न खूप चांगला केला आहे आणि 100% दिलेत त्यांचे. आणि जे आयोजक आहेत ते क्रिकेटर आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे की कशी टुर्नामेंट झाली पाहिजे. म्हणजे एक उत्तम दर्जाची टुर्नामेंट आहे, जशी की लीग असावी त्या प्रकारे त्यांना आयोजन केलेलं आहे आणि त्यांना पुढील टुर्नामेंटसाठी बेस्ट ऑफ लक. पंकज दादांकडे जाऊया. पंकज दादा, स्पर्धेबद्दल काय म्हणाल? कारण ओके तुम्ही निघा, चला पंकज दादा आम्ही जरा बोलत बसतो. पंकज दादा, एकंदरीत स्पर्धा आपण पाहिली मुंबईमध्ये जसं आयोजन असतं त्या प्रकारे आयोजन करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी. या स्पर्धेबद्दल आणि या स्पर्धेची चर्चा आपण 15-20 दिवस पाहिलं, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुकला या स्पर्धेची चर्चा कायमस्वरूपी होती. स्पर्धेबद्दल तुमचे 2 शब्द. सर्वप्रथम या स्पर्धेचे जे आयोजक आहेत ते शशी सर, सन्माननीय अजित वरे सर, सन्माननीय समीर गाडवे सर, आमचे रॉबिन सर, म्हणजे बऱ्याचशा क्रिकेटप्रेमींनी त्यांना त्या ठिकाणी हातभार लावला आणि ही स्पर्धा अतिशय म्हणजे कमी वेळात असं वाटत होतं की शशी सरांनी त्याशी ऑप्शनला सांगितलं की मला कोणीतरी चॅलेंज दिलं, मी चॅलेंज स्वीकारलं की 1 महिन्यात तुम्ही प्रीमियर लीग भरवू शकत नाहीत. आणि खरोखर चांगली स्पर्धा आणि चांगलं नियोजन, म्हणजे ग्रामीण भागात किंवा आपल्या बाईसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात किंवा इतक्या चांगल्या नियोजनात हे क्रीडांगण सजवलं गेलं ना की याला देखील म्हणजे खूप असं मुंबईसारखीच फिलिंग या मैदानावरती येते. आणि त्या आयोजनाबद्दल शशीधरांचं, आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी एक वाईका तालुक्यातील संपूर्ण खेळाडूंना एक चांगलं क्रीडांगण, चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि त्याबद्दल आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. हे होते पंकज दादा वाडकर. परंतु एकंदरीत टॉस मध्ये काय घडलंय तर खोडियार माता खानापूर स्टॉप या टीमने टॉस जिंकलाय, ज्या टीमचे कॅप्टन विशाल चोरगे आहेत आणि त्यांनी टॉस जिंकल्यानंतर सांगितलं संध्याकाळचं सत्र आहे, प्रथम आम्ही बॉलिंग करतोय. सतीश सनस ची टीम म्हणजे अष्टविनायक वॉरियर्स टीम या मॅच मध्ये बॅटिंग करणार आहे. कशा पद्धतीने सामना होईल, एक मोठी मॅच तुमच्यासाठी ही मॅच असेल. परंतु या अगोदर या मॅच मध्ये कोण जिंकेल आणि कोण सुपर 8 मध्ये दाखल होईल हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. तुम्ही पाहताय विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 चा हा क्रिकेटचा थरार. धन्यवाद. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया, निलेश मर्डेकर सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद. पहिला बॉल पडतोय, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने, पाण्याला म्हणतात द्रव्य. आणि पहिल्या बॉलचं संकेत कळंबे यांनी स्वागत केलंय भव्य. बॉल पाठवलाय सीमारेषा पार, सरळ 6 धावेंसाठी पहिल्या बॉलवरती डावाच्या ठोकलाय संकेत कळंबे यांनी षटकार. सुरुवातच धमाकेदार केलीये तेजदीप 11 ने. वैभव वाडकर यांच्या विरुद्ध हल्ला केलाय, पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलचा समाचार घेतलाय. पॉवर प्ले तोड फटका षटकार आलाय. वैभव वाडकर यांना बॅटिंग मध्ये मोठा खेळ करता आला नाही, परंतु बॉलिंग चांगली करावी लागेल, प्रतिभा आहे. फुल टॉस बॉल, संकेत कळंबेने हाय बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, लागोपाठचा दुसरा षटकार. संकेत कळंबे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे आणि त्या वादळाचा सपाटा पहा, 2 बॉल 2 षटकार, ताबडतोब बॅटिंग. जबरदस्त फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये निलेश सर पाहायला मिळते. 2 बॉल 2 षटकार, अगदी फिल्डिंग केली आणि त्यानंतर डगआउट मधून सेट होऊन आल्यानंतर वैभव वाडकर यांच्यावरती जबरदस्त आक्रमण करत असताना मैदानाच्या आतमध्ये लेदर बॉल क्रिकेटर संकेत कळंबे, उळुम गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फलंदाजी करतोय आणि प्रेक्षकांना संध्याकाळच्या सत्रामध्ये आनंद देण्याचं काम संकेत कळंबे करताना पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडू आयकॉन कॅटेगरीचे खेळाडू आहेत एकामेकांसमोर. बॉल क्रमांक 3, हाई बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे, संकेत कळंबे यांनी घातलाय धुडगूस. 3 बॉल 3 षटकार, जबरदस्त लाजवाब बॅटिंग. व्हॉट अ बॅटिंग यार, जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही जर पाहिला ना, हा बॉल अगदी निलेश सर मिडल स्टंपला होता, पुढे आले त्यानंतर अगदी ऑन साइडला मिडल ऑफ द बॅट केला, खेचून मारला आणि आतापर्यंतच्या सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहिलं ना, सर्वात मोठा षटकार कोणी मारला असेल तर ते नाव आहे संकेत कळंबे. व्हॉट अ बॅटिंग.
उळुम गावच्या संकेत कळंबे यांनी या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक ठोकलंच, परंतु याही मॅच मध्ये जबरदस्त खेळली. परंतु वैभव वाडकर एक प्रतिभावंत ऑलराऊंडर आहेत, प्रतिभा याही खेळाडूकडे चांगली आहे आणि आता त्याचं सादरीकरण करावं लागेल. पाठीमागे 3 बॉलवरती घडलं काय याचा विचार करून चालणार नाही. शेवटच्या 3 बॉलवरती वैभव वाडकर यांना चांगलं काय टीमसाठी करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. समोर संकेत कळंबे, गाव उळुम. टप्पा पडल्यानंतर बॉल डॉट आलाय, मनोबल वाढवणार आहे. अगदी बरोबर आहे. 3 बॉल 3 षटकात ठोकल्यानंतर 4था बॉल त्या ठिकाणी डॉट येताना पाहायला मिळतोय. कम्मालीचा बॉल होता, अगदी गुडलँड स्पॉट होती. टप्पा पडल्यानंतर हा बॉल वेगाने निघून गेला होता. निलेश सर, कौतुक करावं लागेल अर्जुन दादा गोळे यांचं. वाई प्रीमियर लीग मध्ये कुठेतरी संकेत कळंबे थोडेसे ऑफ कलर दिसले होते, त्यानंतर पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू ठेवले त्यांना. बॉल आला, त्याला सन्मान दिला. पॉइंटला खेळाडू आहेत आणि धाव घेण्याची कोणतीही मुभा नाही. आता वैभव वाडकर कमबॅक करतायत. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. 3 बॉल 3 षटकात त्यानंतर 2 डॉट बॉल येत आहेत. अगदी विश्वास प्राप्त करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. 2 बॉल कमबॅक करणारे होते. संकेत कळंबेंना कुठेतरी थांबवलंय या मॅच मध्ये. शेवटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल आला, त्याला सन्मान द्यायला भाग पाडला. 3 बॉल तेजदीप 11चे तर 3 बॉल ईशान्य पॅकरचे. 6 बॉलचा खेळ संपला, धावसंख्या 18. क्या बात आहे, क्या बात आहे. कमालीचं षटक राहिले. पहिल्या 3 बॉलवरती आपण जर पाहिलं ना तर संकेत कळंबे खऱ्या अर्थाने हवी राहिले, परंतु पुढचे 3 बॉल आपण जर पाहिले ना तर वैभव वाडकर हवी राहिले. म्हणजे हे एकंदरीत षटक आपण जर पाहिलं ना तर कभी खुशी कभी गम असं राहिलंय. क्या बात आहे. 18 धावा स्कोरबोर्डती. नॉट आउट दोन्ही फलंदाज संकेत आणि जयराज. आणि पहिल्या 3 षटकार जे आले होते, हा फुलटॉस होता. हा 2 नंबरचा षटकार होता जो डायरेक्ट मारला होता बाहेर. आणि त्यानंतरचा 3रा षटकार जो होता ना तो जबरदस्त होता, कमालीचा होता. कारण ज्या प्रकारे स्ट्रोक त्यांनी खेळला होता, मंत्रमुग्ध करून करणारा स्ट्रोक आहे. ज्यावेळेस तुम्ही असे फटके खेळता त्यावेळेस प्रेक्षकांच्या मनामध्ये तुम्ही घर करून जाता. धावसंख्या 18 आहे. ईशान्य पॅकर्सच्या टीमला विकेटची गरज आहे. अगदी बरोबर आहे. विकेट्स प्राप्त कराव्या लागतील कारण टार्गेट छोटं आहे. 54 धावांमधून 18 धावा जर गेल्या ना निलेश सर तर 36 धावा राहतात आणि 36 धावा 4 षटकांमध्ये या मैदानावरती होऊ शकतात. त्या कारणाने विकेट्स प्राप्त कराव्या लागतील. कायमस्वरूपी तुम्हाला डॉट बॉल सातत्यपूर्ण टाकावे लागतील. आणि शशिकांत कोचळे सर, तुम्ही मैदानामध्ये पाहू शकता ही मॅच इम्पॉर्टंट आहे. सुपर 8 ची मॅच आहे. जो जिंकेल तो सरळ सुपर 8 मध्ये, जो हरेल तो मात्र सरळ घरचा रस्ता. त्यामुळे जर जिंकलो तर प्रवास सुरू राहील आणि हारलो तर प्रवास इथे संपेल. ओव्हर नंबर 2 साठी गोवेदीकर गावचा पर्याय निवडलेला आहे. नाव आहे अक्षय मालुसरे. कृष्णा कम्मंडलू याही स्पर्धेमध्ये या खेळाडूंनी प्रभावित केलं होतं, गावावरतून आले होते. आज चमक दाखवावी लागेल. ओव्हर नंबर 2. फटका फसलाय, बॉल हवेत. यष्टीरक्षक बॉलच्या खाली. पहिल्या विकेटचं पतन. तेजदीप 11ला धक्का क्रमांक पहिला लागला. बोरगावचे जयराज वाडकर माघारी. अति घाई संकटात नाही म्हटलं जातं ना, त्या पद्धतीने जयराज वाडकर आले आणि त्यानंतर अगदी अवे फ्रॉम द बॉडी हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. बॉल पर्यंत काही पोहोचलेले नाही आहेत आणि इथे विकेटचं पतन होते. 2 बॉल 2 विकेट आल्यात. कुठेतरी या 2 विकेट्सने आपण जर पाहिलं ना निलेश सर, ईशान्य पॅकर्स मध्ये जान येईल आणि पुन्हा एकदा हा प्रयत्न हा संघ प्रयत्न करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 18 धावा पहिल्या 3 बॉल मध्ये आल्या, त्यानंतर पुढचे 3 बॉल डॉट आले, विकेट आली. या ओव्हर मध्ये सुद्धा विकेटनी सुरुवात झाली आणि आता मात्र या सामन्याचं पारड फिरताना निलेश सर आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चित, कारण गोलंदाजांनी ज्या प्रकारची 4 बॉलच्या पाठीमागची गोलंदाजी केलेली आहे, मग वैभव वाडकर यांनी शेवटचे 3 बॉल चांगले टाकले. म्हणजे 4 बॉल डॉट आहे. त्याच्यामध्ये अक्षय मालुसर यांनी पहिला बॉल टाकला, विकेट मिळाली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये वैगावचे सचिन वाडकर बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती येत आहेत. एका बाजूला अक्षय मालुसरे, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, बॉल क्रमांक 2. फुल टॉस बॉल. फटका हाई बसलाय. खेळाडू 3 बॉलच्या दिशेने आणि झेल निसटलेला आहे. अंदाज बांधू शकले नाही. धावा मिळतील 2. अगदी बरोबर आहे. अंदाज परफेक्ट होणं गरजेचं आहे आणि इथे अंदाज चुकलाय. जजमेंट तितकं प्रॉपर राहिलेलं नाहीये. बॉल पर्यंत पोहोचले परंतु बॉल हाताला लागलेला नाहीये. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही बॉलचा पाहू शकता. 1 रन कंप्लीट करताना 2 रन कंप्लीट केले दोन्ही बॅटरने मैदानाच्या आतमध्ये. सचिन आणि संकेतने या 2 रन महत्वाच्या आहेत. एका बाजूला ईशान्य पॅकरच्या टीमला अशा प्रकारच्या संधींचं सोनं करावं लागेल. बॉल क्रमांक 3. सचिन वाडकर तयार. बॅकफूट वरती गेले, पंच करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज आणि यष्टीरक्षकाला बीट करून बॉल डिक्लेअर झोन मध्ये सिंगल साठी. अगदी हा बॉल आपण जर पाहिला ना फुलर लेनचा बॉल होता. तिथे मात्र बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क झालेला नाही. स्वतः बॅटर बीट झाले, त्यानंतर पाठीमागे यष्टीरक्षक
अमित दादा वाडकर सुद्धा बीट होताना पाहायला मिळते आणि या सर्व नाट्यामधून 1 रन मिळताना निलेश सर पाहायला मिळते. निश्चित चांगली गोलंदाजी अक्षय मालुसर यांनी 3 बॉल टाकले, 3 धाबा दिला, एक गडी गारद केलाय. सचिन वाडकर पहिल्या मॅच मध्ये खास काही करता आलं नाही, परंतु या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, क्षमता आहे. 3 धावांवरती बॅटिंग करतायत. बॉल क्रमांक 4, खोलवर टप्प्याचा असणारा बॉल समोर खेळलेला आहे. खेळाडू आहेत लॉंगॉनचे, बॉलवरती जातील, सिंगल प्राप्त होईल आणि त्याच्यावरती समाधान मानावं लागेल. अगदी मिडल स्टंप होती टाकलेला बॉल. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. या बॉलचा स्पोट ऑन प्रत्येक स्ट्रोकचा, चांगल्या स्ट्रोकचा रिप्ले दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय आणि हा बॉलला डाऊन द ग्राउंड स्ट्रेट बॅटनी खेळलं होतं. पाहू शकता तुम्ही अलॉंग द कार्पेट खेळलेला बॉल. क्षेत्ररक्षण देखील खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं आणि इथे सिंगल प्राप्त केले. संकेत काळंबे स्ट्राईक एंडला आलेत. 6 बॉल 18 वरती निलेश सर खेळतायत. 300चा स्ट्राईक रेट आहे. खूप चांगली बॅटिंग त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केले. एक अर्धशतक देखील त्यांच्या नावावरती आहे, परंतु या मॅच मध्ये महत्वाची बॅटिंग राहील त्यांची. हाई फटका, एक पाय पुढे काढत एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत संकेत कळंबे, उळूम आहे त्यांचं गाव. बॉल सीमा पार, षटकार. लेदर बॉलचा एक नेत्रदीपक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा पाय थोडासा बाहेर काढला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर वरला एक्स्ट्रा पॉवर लावली आणि एक क्वालिटी स्ट्रोक, प्रॉपर टायमिंगचा स्ट्रोक पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब स्ट्रोक, आजच्या दिवसातील सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. संकेत कळंबे, क्वालिटी बॅटिंग. मन हरकून टाकणारा फटका होता आणि असेच फटके प्रेक्षकांना बघायला आवडतात. परंतु अक्षय मालुसरे पुन्हा तयार. शेवटचा बॉल ऑन साईडला, आता वळवलाय बॉल. क्षेत्ररक्षक जातील का नाही. हाही बॉल सीमारेषा ओलांडतोय. मोठ्या फटक्यांचा कहर आणि धावसंख्येला आलाय आता पाठलाग करताना तेजीप 11च्या बहर. बॉल सीमा पार, षटकार. रिप्ले टेलिकास्ट पाहायला मजा येईल, कारण हा बॉल जसा बॅटवरती आला तसा अगदी वेगाने निघून गेलाय मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट आर्म जाम केला होता, फ्लॅट स्ट्रोक होता, पॅरलल स्ट्रोक होता. ज्या पद्धतीने बॅटवरती आला त्याच पद्धतीने वेगाने अगदी प्रेक्षकाच्या हातामध्ये गेला. वाह, काय क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला. कमालीची बॅटिंग संकेत कळंबे. वा वा वा, अप्रतिम. आणि संकेत कळंबे यांनी जी बॅटिंग केली ना, ती संपूर्ण बॅटिंग जर आपण पाहिल्यानंतर आतापर्यंत 5 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. म्हणजे धावा ज्या त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत त्या षटकाराच्याच आहेत. एकही सिंगल, एकही डबल धाव किंवा एकही चौकार नाही. धावसंख्या आता बॅटिंग करताना त्यांच्या वैयक्तिक आहेत 30 आणि टीमची टोटल आहे 34. 375च्या तब्बल स्ट्राईक रेटने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जर आपण पाहिलं संकेत कळंबे ज्या पद्धतीने निलेश सर बॅटिंग करतोय ना, भारतीय टीमसाठी T20 क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मा जे करतायत त्या पद्धतीची बॅटिंग टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या वाई प्रीमियर लीग मध्ये, विद्यानिकेतन प्रीमियर लीग मध्ये संकेत कळंबे करताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3, अनुभवी पर्याय निवडलाय अमित दादा वाडकर यांना गोलंदाजी मार्कवरती आणले आणि पहिल्याच बॉलवरती थोडीशी गडबड होते बॉल अडवताना. एका धावेचं रूपांतर या जोडीने दुहेरीमध्ये केलं. अगदी बरोबर आहे. अमित दादा वाडकर यांना अगदी मुख्य व्यासपीठाच्या एंड कडून घेऊन आलेत आणि 2 धावा सचिन वाडकर यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग. अमित वाडकर पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका लाजवाब आहे, वीरेंद्र सहवाग स्टाईल, परंतु झेल पकडू शकलेले नाहीयेत. या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील, या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस हे म्हटलं समीकरण क्रिकेटमध्ये अति महत्वपूर्ण आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मधून निलेश सर हे समीकरण आपण नेहमी पोहोचवत असतो. इथे कॅच खूप सोपी होती आणि एक चांगला झेल होऊ शकला असता, परंतु हातातून बॉल सटकलाय आणि जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. संधीचे सोनं करावं लागेल. अमित वाडकर पुन्हा तयार. छोट्या उसळीचा बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला खेळला. खेळाडू आहेत डीप मिड विकेटला, सिंगल प्राप्त होईल. अगदी बरोबर आहे. शॉर्ट टाइम जाम करण्याचा प्रयत्न केला. अलॉंग द कार्पेट बॉलला थोडंसं खाली ठेवलं होतं. संकेत कळंबे चांगली बॅटिंग करतायत. निलेश सर जर प्रत्येक बॉल तुम्ही पहा, पूर्णपणे बॉलला पाहून ते बॅटिंग करतायत. अगदी बॉलवरती त्यांची नजर बसली या मॅच मध्ये. अमित वाडकर पुन्हा तयार. अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. कमी गतीचा बॉल, फटका फसलाय. खेळाडू बॉलच्या खाली आणि हाही झेल निसटलेला आहे. सिंगल मिळेल. सिंगल मिळताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं डिपार्टमेंट आहे क्रिकेटमध्ये आणि ते त्याचा दर्जा तुम्हाला उंचावाच लागेल. अमित वाडकर गोलंदाजी चांगली केली. कॅचेस बरेचसे सोडण्यात आल्यात. आता संकेत कळंबे स्ट्राईक एंडला.
बॉल आला त्याला सन्मान दिलेला आहे आणि सिंगल प्राप्त होईल या बॉलच्या पाठीमागे, त्यापेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळते. संकेत कळंबे आजच्या दिवसामध्ये निलेश सर पाहिले ना तर अगदी आमचे स्पोटॉनचे मॅनेजर आहेत ते संपूर्ण लेखाजोखा दाखवतील की कोणी सर्वाधिक धावा मारल्यात आजच्या दिवसामध्ये. पुढचा बॉल यावेळेस डाऊन द ग्राउंड, फटक्यामध्ये ताकद आहे, नजाकत आहे, टायमिंग प्रॉपर आहे. सचिनच्या बॅटमधून येणारा हा कमालीचा स्ट्रोक 6 धावांसाठी. वा, क्वालिटी स्ट्रोक, षटकार. समीकरण आता बदललेलं आहे. 12 बॉल 8 ची गरज आहे. ज्या चुका फिल्डिंग टीमने केलेल्या आहेत त्याचा उपद्रव हा आहे. सचिन वाडकरांचा झेल सुटला आणि त्यानंतर त्या झेलचा उपद्रव त्यांनी प्रखरतेने मैदानाच्या आतमध्ये दाखवला. आता 12 बॉल 8 ची गरज आहे. त्यामुळे आयुष्य असो किंवा क्रिकेट, चुका या पेन्सिलीसारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील. त्यामुळे या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण एखादी छोटीशी चुकी पराभवाचं कारण देखील ठरू शकते. त्यामुळे आता इथून पुढे 12 बॉल 8 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. संकेत कळंबे यांच्याबद्दल आपण दिवसभराबद्दल चर्चा करत आहोत. 13 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने त्यांनी आतापर्यंत बनवलेले आहेत 89 धावा. चांगली बॅटिंग. काय बॅटिंग केले, कडक बॅटिंग केले. तब्बल 89 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. 13 षटकार 1 चौकार. जबरदस्त फलंदाजी राहिले. आणि अर्जुन दादा गोळे यांनी आयकॉन म्हणून या खेळाडूला का निवडलं याचं प्रात्यक्षिक उदाहरण त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये रन्स करून दाखवल्यात. शशी कोचळे सर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. आज संकटमोचक बनावं लागेल, तारणहार बनावं लागेल, परंतु एक रापचिक फटका सीमारेषा पलीकडे. समीकरणामधलं आणखीन अंतर कमी होते. 11 बॉल 4 ची गरज. वा, संकेत कळंबे जबरदस्त बॅटिंग, सुपर हिट पिक्चर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आज संकेत कळंबे यांनी बॅटिंगच्या माध्यमातून दाखवलाय. पुढचे दोन्ही संघ आहेत, आपण रेडी राहा. जसा सामना संपेल तसा आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल. खोडियार माता, खानापूर स्टॉप आणि त्यांच्या विरोधामध्ये अष्टविनायक वॉरियर्स, सतीश सनस आणि विशाल चोरगे. आपण रेडी राहा. सामना जसं संपेल तसं आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल. निलेश सर, 4 बॉल आता 11 ची गरज आहे. सामना खेचून आणता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. शशी कोचळे पुन्हा तयार, जे कोचळेवाडीचे आहेत. स्ट्रायकर एंडला संकेत कळंबे. वेळेच्या चुकता नाही. खेळाडू आहेत 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. म्हणजे असे काही जर डॉट बॉल आले आणि गुच्छामध्ये विकेट जर मिळाल्या तर ईशान्य पॅकरसाठी सामना बनू शकतो. हो, नक्की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत शेवटची रन्स निघत नाही. कोणत्याही संघाला आपण विनर म्हणून निलेश सर घोषित करू शकत नाही. पुढचा बॉल, कोलात टाकलेला बॉल, ड्राईव्ह केलाय, गॅप आहे का? हो, पाहावं लागेल. इथे हातातून सटकलाय, प्रयत्न अपुरे राहिले. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मॅच फिनिश. संकेत कळंबे अप्रतिम बॅटिंग, मॅच संपवली चौकाराने आणि कमालाची फलंदाजी राहिली. संकेत कळंबेची बॅटिंग जर अजित सर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम बॅटिंग निलेश सर. 40 धावाचा वैयक्तिक झुंजार खेळ 13 बॉल मध्ये केलेला आहे. संकेत कळंबे या विकेट भोवती हा सामना फिरताना पाहायला मिळाला आणि ईशान्य पॅकर्सला ही विकेट मिळवता आली नाही. प्रयत्न कमी पडले धावसंख्येचा बचाव करताना. आपले मनपूर्वक आभार. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात आणि तुमचा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. संकेत कळंबे, सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आपण या. संकेत कळंबे, सामनावीर पुरस्कार आपण स्वीकारा आणि तो पुरस्कार आपण मुख्य व्यासपीठावरतून प्रदान करूया. जबरदस्त बॅटिंग राहिली आणि तेजीप 11ने हा सामना जिंकलेला आहे. आणि सातारा पोलीस नितीन दादा कदम यांना विनंती आहे की आपण दादा या आपल्या शुभासे हा पुरस्कार आपण प्रदान करावा. ओझरडे गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांचे शुभासे मला वाटते तेही खेळताना आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. ओमकार ज्वेलर्सच्या टीममध्ये ते सहभागी झालेले आहेत आणि त्यांना विनंती की आपण याने आपल्या शुभासे आपण संकेत कळंबे या खेळाडूचं आपण कौतुक करावं अशी विनंती आहे. कारण 40 धावांचा झुंजार खेळ मैदानाच्या आतमध्ये संकेत कळंबे यांनी केला आणि संघाला सामना जिंकून दिलेला आहे. चला, दोन्ही टीमना विनंती करतोय की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला, दोन्ही टीम सतीश सनस आणि विशाल चोरगे, चला लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. कारण मॅच थोडीशी लवकर संपली आणि त्याचा फायदा आपल्या दोन्ही पुढच्या 4ही टीमला होऊ शकतो. चला लगेच प्लीज. बॅटिंग करणारी टीम, बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. त्याचबरोबर फिल्डिंग करणारी टीम विशाल चोरगे, आपल्याला देखील आम्ही विनंती करतोय की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्या. विशाल चोरगे, चला लवकर थोडंसं धावत. आमचे ऑफिशियल पंच, आपल्याला देखील विनंती आहे आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. संकेत कळंबे यांना विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी